नमस्कार, मी परमदास जाधव. भारताचा रुपया हा डॉलरच्या तुलनेत दररोज कमी होत चाललेला आहे. तर रुपयाची घसरण ही थांबण्यासाठी आणि त्याला स्थिर करण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात काही हस्तक्षेप करणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय रुपयाने देशात आजच्या इतिहासात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात मोठी ऐतिहासिक अशी घसरण नीचांक पातळी गाठलेली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 93 रुपयाच्या खाली ओलांडून तो 93.15 पैसे या विक्रमी नीचांक पातळीवर घसरला आहे. तर हा आखाती देशामध्ये जो युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे असलेल्या संघर्षामुळे आणि त्यांची ऊर्जा पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि याच्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने ब्रेंट क्रूडचे दर $100 वर गेले आहेत. रुपयाची ही घसरण थांबवण्यासाठी आणि त्याला स्थिर करण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँक बाजारात काही हस्तक्षेप करणार आहेत. तर सुरक्षित गुंतवणूक करून भूराजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक गुंतवणूकदार अमेरिकन डॉलर सारखा गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे हा पर्याय वेगाने वळत आहे, ज्यामुळे डॉलर अधिक मजबूत होत आहे आणि रुपयाची घसरण ही कमी होत असल्याने मोठा एक भारतावर असा दबाव आलेला आहे. तर विदेशी संस्थात्मक गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. पैसे काढताना ते रुपयाचे डॉलरमध्ये करत असल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वेगाने होत चाललेली आहे. तर ज्यावेळेस हे पैसे काढतात भारतातून त्यावेळेस त्याचे हे रूपांतर आपल्या डॉलरमध्ये केल्यावरच ते काढता येतात आणि म्हणूनच आपल्या रुपयाची जी क्वालिटी आहे, जो रुपया होता तो आता कमी होत चाललेला आहे. व्याजदरात कपात करण्याबाबत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतलेली सावध भूमिका आणि महागाईच्या धोक्यामुळे जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत स्थिर राहिला आहे. भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतोय. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारताने आयात बिल प्रचंड वाढते आणि त्यामुळे डॉलरची मागणी वाढून रुपयावर आणखी खालच्या दिशेने दबाव येतोय. कमकुवत रुपया आणि महागडे कच्चे तेल या दुहेरी संकटामुळे आयात महागाईत वाढू शकते आणि यामुळे इंधन आणि इतर वस्तूंचे दर वाढून व्यवसाय आणि सामान्य ग्राहकांच्या खिशात ही मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. तर या कारणामुळे आपला रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेला आहे आणि तो डॉलरच्या तुलनेत आपला भारताचा जो रुपया आहे त्याची किंमत ही कमी होत चाललेली आहे. तर ही आजपर्यंतची सगळ्यात जास्त म्हणजे ऐतिहासिक अशी जे कधी घडले नाही, म्हणजे कधी एवढा रुपया खाली आला नाही तेवढा आज कमी आलेला आहे.